अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडिल भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेनामणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू मुक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित. भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरम् आदौ वैभवतारकञ्च कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. वेदान्वेदविदामहोपशुमुखात्, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं द्वैताद्वैतसमन्वयैकजननी, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान्, ज्ञानामृतं पायिनी. भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं, शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरम्. आत्मानात्मविवेकचिन्तनपरा, याध्यात्मविद्याप्रदं. शृङ्गारादिरसेषु मग्नरसिकान्, वाग्वैभवङ्कारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं, भावार्थकं निर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च.
गाथा स्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च सर्वेषांच हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुरं श्रीसंत ज्ञानेश्वरं श्रीसंत ज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया. आवाज येत नाहीये का बरं? कुणालाच येत नाही आवाज? ज्ञानदेवांना वंदन करूया. सर्व श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या निरूपणाला किंवा आजच्या ओवीला प्रारंभ करूया. येतोय का आवाज सगळ्यांना? आता येतोय ताई, मध्ये जरा ब्रेक होत होता. हो का? आता यायला हां हां, काही सांगता येत नाही इथे. आता रेंज कधी जाते काय होतं. तरी अगदी समोर ठेवलंय आता, म्हणजे लांब नाही याच्यावर ठेवलंय. बरं, आता थोडंसं पहिल्यापासूनची उजळणी घ्यायची आहे ना. आजपासून सुमिता ताई बोलणार आहेत ना एका ओवीबद्दल. सुमिता ताई, हो. हां बोला. नमस्कार. हा, नमस्कार ताई. हां हा, शिवशक्ती समावेशन हां तिथनं आपण 36 केली होती, पण मला असं वाटलं आपण 35 पासून परत हां सुरू हां करूया घ्या का? घ्या. हो घ्या. 35. चालेल? हो हो घ्या. चालेल? घ्या ना घ्या. हा, चालेल. जो हा ठाव मंद रूपे वाईले पणची हारपे, तो झाला जिये जिनी पडिपे विश्वरूप. जो हा ठाव मंद रूपे वाईले पणची हारपे, तो झाला जिये जिनी पडिपे विश्वरूप. ओवी 35. हो जोपर्यंत शक्ती निर्माण झाली नव्हती तोपर्यंत परमात्मा सर्वत्र असूनही हरपल्यासारखा झाला होता, दिसत नव्हता. जोपर्यंत शक्ती निर्माण झाली नव्हती ते. हम्म. जशी शक्ती निर्माण झाली आणि ती परमात्मात नांदू लागली, तसा परमात्मा विश्वरूपाने दिसू लागला. अव्यक्त वस्तू शक्ती निर्माण झाली की ती वस्तू इंद्रियांना दिसू लागते. जय श्रीकृष्ण. बरोबर, छान सांगितलं. अजून काही सांगणार का नाही. त्याच्यावरती तुम्ही? आता तुम्ही सांगताय तसं या शक्तीच्या प्रगटीकरणावर सगळं अवलंबून आहे. ही शक्ती आपल्याला सगळं जे दृष्टीला भावतीये किंवा सगळं व्यक्त करतीये, आणि त्यामुळं त्याचं जे अस्तित्व आहे ते या ब्रह्मांडात खरं नांदत असतंच. पण त्याची जाणीव या शक्तीच्या उदय होण्या अगोदर आपल्याला नसते. आपल्याला हे विश्व दिसतंय म्हणून हे विश्व खरं वाटते, आणि आपण म्हणतोय की ह्या विश्वाच्या निर्मितीच्या मागं खरा तो परमात्मा आहे म्हणून तो परमात्मा जाणवतो. नाहीतर हे काहीच समोरचं दिसलं नाही तर आपल्याला शक्तीची ओळख होणार नाही आणि परमात्म्याची पण होणार नाही. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात की आपण आहोत हे कधी कळतं, जेव्हा आपली शक्ती प्रगट होते तेव्हा. जे दिसत नाही, जे अव्यक्त असतं, जे अनुभवताच येत नाही, ती वस्तू आहे असं कधी आपण म्हणू का, जी आपण आयुष्यात पाहिलीच नाही वस्तू, आणि त्याचं कुणीही कितीही छान वर्णन केलं आपण म्हणून नाही हो ती नाहीच आहे. पण डोळ्यासमोर आली की लगेच आपण हां मग लगेच कळते. आता काल कोण सांगत होतं, मगाशीच त्या ताई सांगत होत्या, सगळं रिमोट. तुमच्या आमच्या लहानपणी प्रत्येक गोष्ट हाताने करायची असायची, यंत्र कुठलीच नव्हती. म्हणजे आज जे मिक्सर काम करतो ते पूर्वी पाटावर वंट्यावर होतं. आता मुलांना शोपीसमध्ये किंवा एखादं काय म्हणावं दालन उघडून पूर्वीच्या वस्तू अशा ठेवतात आणि म्हणतात की याला खलबत्ता म्हणायचे, हे पाटावर वंटा होता, हे अमकं होतं, काय म्हणतात जातं होतं, तर खुंटा होता. हे सगळं पूर्वी जेव्हा नव्हतं आणि आता ज्या वस्तू आहेत त्या तेव्हा नव्हत्या. तेव्हा आपला विश्वास बसला असता का हो, की असं घृंग केलं 1 मिनिटात बटन दाबलं की लगेच. किंवा दिवेसुद्धा दिवे नव्हते पूर्वी.
आता आपल्याला विश्वास बसतो का? पूर्वी आपण एवढ्या मिणमिणत्या ज्योतीवर अभ्यास केला आहे. त्या टिळकांनी वगैरे तर रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केलेला आहे. म्हणजे ह्या व्यवहारातल्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात, इंद्रियांनी ज्या उपभोगता येतात, त्या आपल्याला आता खऱ्या वाटतात. पण त्याच्या मागं हे सगळं निर्माण करणाऱ्याच्या म्हणजे या सगळ्या विश्वाच्या मागं कोणीतरी एक शक्ती आहे. तो अदृश्य आहे, पण तो त्याच्या प्रेरणेनंच ही सगळी शक्ती करत असते. मग शक्ती त्यानंच निर्माण केलेली आहे, ती काही वेगळी आहे का हो? त्याचाच एक अंश आहे. म्हणून आपण सारखं म्हणतो की ती प्राणेश्वरी किंवा ती शिवशक्ती जेव्हा त्या परमात्म्यात नांदू लागली, तेव्हा परमात्मा विश्वाच्या मायेच्या रूपात, दृश्य रूपात आलेला आहे. आणि इंद्रिय गोचर अनुभव आपण मायेच्या अंगानं उपभोगू शकतो. इंद्रियातीत जो आहे अनुभव, तो अजून आपल्याला येऊ शकत नाही. आणि तो शक्तीच्या पराक्रमानं या विश्वा एवढा झाला आहे असं आपण अनुभवतो. पण अजून त्याचा अनुभव घ्यायचा आहे, म्हणून हा अनुभवामृताचा सगळा खटाटोप ज्ञानदेवांनी केलेला आहे. तो गुरूंच्या सान्निध्यात आपल्याला मिळेल, म्हणून गुरूंचं प्रकरण आपण पाहिलं. आता हळूहळू पुन्हा त्याची पुनरावृत्ती होईल. आता या वाचेच्या काय म्हणू आपण आधारानं किंवा या 4 वाणींच्या साहाय्यानं आपल्याला जो अनुभव घ्यायचा आहे, आणि तो अनुभव कसा आहे, कालपर्यंत आपण 10, 11, 12 उभ्या पाहिल्या की तो मोक्षच बंध होतो, बंधन होतो. आणि मग त्याला मोक्ष का बरं म्हटले? कालच्या ओवीवर सुमिताताईंनी प्रश्न विचारलेला होता की खरा मोक्ष आहे त्याला बंध का म्हणायचं बरं? तर ज्याच्या ठिकाणी अज्ञान आहे, त्याच्या ठिकाणी हे सगळं आहे, हे पटवून देण्यासाठी हा सगळा जो विचारांचा बडेजाव आहे, हा अज्ञानाच्या घरीच नांदत असतो. मोक्षाची खोटी प्रतिष्ठा फक्त तिथेच मिरवत असते. खोटी प्रतिष्ठा. लोक किती एखादी गोष्ट अशी फुलून फुलून सांगतात. प्रतिभाताई तुमचा हे बंद करता का ऑडिओ? तर आपल्याला जी गोष्ट नाही ती खुलवून सांगायला फार सुंदर वाटते. मला एकदम याच्यावरनं आठवलं ते की हा ज्ञानाचा फुलोरा माणसं कशी करतात. लहानपणी 7वीला एक भाषेचा दुसरा विशेष पेपर असायचा. सगळी कल्पनारम्यता त्याच्यामध्ये असायची. म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रश्न असायचे लिखाणाचे, आपल्या कल्पनेनं लिहायचे. म्हणजे माझी आवडती आई म्हणा, किंवा माझी आई, किंवा माझा आवडता नेता, जे काय असेल ते, माझी आवडती मैत्रीण, मग त्याच्यावर लिहायचं. मग एखाद्याला पत्र लिहायचं, मग त्या पत्राचं नमुना शिकवला जायचा. त्याच्यानंतर मला आठवतं की मला पंख असते तर, हे तर सगळ्यांनी अगदी कल्पनेत लिहिलेलं आहे. मी अमुक झालो तर. मग त्या कल्पना विश्वात आपण काय काय लिहायचो, पण ते काही खरं होतं का? किंवा सगळ्या गोष्टी तशा निर्माण होतील का? नाही होणार. पण आपण त्या अज्ञानातून म्हणा किंवा कल्पनेतून सगळं असं एक विश्व निर्माण करतं. तसं या काय म्हणूया आपण प्रकृतीनं किंवा अविद्येनं हे सगळं आपण निर्माण करतो. आणि ते खरं आहे असं आपल्याला वाटतं किंवा त्याच्यावरच आपण विश्वास ठेवतो. आणि मग त्यालाच बंध म्हणतोय, त्यालाच मोक्ष म्हणतोय. पण जी गोष्ट मोक्ष आहे, सुटका करणारी आहे, मुक्त करणारी आहे, तिला बंध कसा म्हणायचा? त्याच्यासाठी काल जी 13वी ओवी थोडीशी म्हणून दाखवली होती मी. आणि त्याच्यावर किती जणांनी किती प्रकारे त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे आणि तो आपण अनुभवलेला आहे किंवा अजूनही आपण परतवंडांमध्ये तो अनुभव घेत असतो. तर ती ओवी आज पाहायची आहे. 13वी ओवी पहा. बागुलाचे निमरणे तोषावे की बाळपणे, येरा तो नाही मा कोणे मृत्यू मानावा. आता बागुल बुवा जो म्हणतात तो, तर त्या बागुलाचे निमरणे तोषावे की बाळपणे, बागुलाचे निमरणे तोषावे की बाळपणे, येरा तो नाही मा कोणे, येरा तो नाही मा कोणे मृत्यू मानावा.
आता यातले शब्द तसे कुठले अवघड नाही आहेत. फक्त बागुल, बागुल ही कल्पना सगळ्यांना माहिती आहे, बागुल बुवा म्हणायचे त्याला. तर त्याचे मरणे म्हणजे तो जर मरण पावला तर कधी बाळपणे, हे सगळं बालपणी अनुभवलेलं आहे आपण. तुम्ही आम्ही लहानपणाला म्हणतो. मलाही त्यावेळेचे आता काही काही असे किस्से आठवत आहेत. तुमच्यापैकी कोणाला काही आठवला तरी मला सांगा, म्हणजे सगळ्यांमध्ये शेअर करा. तर ते बालपणी बागुलाचं जे मरण आहे, त्यांनी तोषावे की, तोषावे म्हणजे आनंदित व्हावं का? येरा तो नाही मा कोणे, खरं म्हणजे येरा म्हणजे इतरांना, इतरांच्या बाबतीत मात्र तो नाहीच. कोणे मृत्यू मानावा, मग त्यांनी मृत्यू त्याचा कसा मानावा? तसं आता हा जो आपला सिद्धांत चाललेला आहे की जी गोष्ट नाही, आता जे सुमित्राताई म्हणाल्या की शक्ती ही असं सगळं आपल्याला प्रगट करत असते, शक्तीच्यामुळं आपल्याला सगळा अनुभव येत असतो. मग या शिवाचं किंवा त्या परमात्म्याचा रोल काय आहे, तो नेमका काय करतोय, त्याला कसं आपण समजून घ्यायचं आहे, हा सगळा भाग आहे. आणि मग तो तर कुठल्या बंधनात नाही आहे, तो अगदी निर्गुण निराकार सगळ्याच्या पलीकडं आहे, बंधनमुक्त आहे. पण तो आपल्याला अजून दिसत नाही, अनुभवता येत नाही, म्हणून हा सगळा आहे. तर मा म्हणजे मग, हा मा शब्द नाही मा कोणी, तर मग तो नाहीच आहे. तर कोणी मानावा, मृत्यू मानावा, तर मग कोणी मृत्यू मानावा, म्हणजे जी गोष्ट नाहीच आहे ती कशी सत्य मानावी, ती कशी खरी मानावी? बागुलबुवाच्या मरणानं बालकाला तोष होतो किंवा बालकानं तोषावं, आनंदित व्हावं. पण इतरांना तो नाहीच आहे ना, माहितीच आहे तो नसतोच. मग त्याचा मृत्यू इतरांनी कसा मानावा? असे असे खेळ चालतात बघा मुलांचे. आणि मग ते एक एक गोष्टी अशा निर्माण करतात. मग ते हरवली म्हणतात, कोणीतरी घेऊन गेली म्हणतात, मग खोटं खोटंच रडतात. मग दुसरे कोणीतरी येऊन त्यांची समजूत घालतात, अरे ते नव्हतंच ना आपलं, खरंच नव्हतं, मग कशाला त्याच्याबद्दल रडतोस? नाही नाही म्हणतो, मी एवढे प्रयत्न केले होते, एवढ्या कष्टाने ते सगळं निर्माण केलं होतं, इतकं छान मांडलं होतं सगळं, सगळ्यांना बोलावलं होतं, त्याला पाहायला सगळे आले, आणि आता काय करायचं? असे छान छान खेळ त्यांचे असतात. व्यवहारामध्ये आपणही असंच काही काही वेळेला करतो, घरामध्ये कल्पनेनं निर्माण करतो की माझ्याकडे ही वस्तू नाही आहे, मग ती मला आहे असं समजून आपण सगळं वागतो. आणि मग त्याचंही पुन्हा कधी कधी दुःख होतं किंवा त्याचाही कधी कधी आनंद होतो. पण ते दुःख किंवा तो आनंद खरा असतो का हो? जी वस्तू नाहीच ती मिळाल्याचा आनंद, आणि जी नाही ती गेली म्हणून त्याचं दुःख, हे बागुलबुवासारखंच आहे की नाही? आता ज्या मुलांनी तो बागुलबुवा खरा आहे असं मानलं होतं, त्यालाच बागुलबुवा मेल्याचा आनंद होतो. म्हणजे त्याला कळले की हा बागुलबुवा असतो बरं का, म्हणजे त्याला भीती बसलेली असते त्याची, त्याचा धाक लावलेला असतो. आणि म्हणून बागुलबुवापासून दुःख जे होतं ते त्याच्या अज्ञानामुळे होतं. लक्षात घ्यायचं हवं. बागुलबुवाचं उदाहरण का दिलं ज्ञानदेवांनी? तर ते सांगतायत की तिथं त्या बागुलबुवाबद्दलचं अज्ञान आहे त्या बाळाला, आणि तो बागुलबुवा मेल्यामुळे त्याला काय आहे, पुन्हा त्याच्यातून मुक्ती झाली. ज्ञानानंच लहान मुलाचं ठिकाणी हे सगळे व्यवहार होत असतात. पण माणसाला जर एखाद्याने सांगितलं असतं, जर कोणी घाबरायला हे हट्ट करायला लागला आणि मोठ्याला सांगितलं तो आणून बरं का, तो बागुलबुवा येईल बरं का आणि तुम्हाला घेऊन जाईल, तर ते हसायला लागतील. ते म्हणतील की लहान मुलांनीच जर त्यांना असं फसवलं तर ते म्हणतील अरे बागुलबुवा नसतोच, हे त्यांना ज्ञान आहे, आपल्याला ज्ञान आहे. पण त्या लहान बाळाला ते अज्ञान असल्यामुळं त्याला तो मेल्याचाही संतोष होतो आणि तो असल्याचंही त्याला जाणवतं की घाबरतो तो. आता गिरवाणमध्ये काय म्हणतात बघा, गिरवाण अमृतानुभवामध्ये, मृतं बागुलकं श्रुत्वा, मृतं बागुलकं श्रुत्वा यथा रुष्यति बालकः, यथा रुष्यति बालकः.
इतरस्य स नास्त्येव, इतरस्य स नास्त्येव, तन्मृत्युः केन मन्यताम्, तन्मृत्युः केन मन्यताम्. आता एक एक शब्द सांगते. तर आपल्याला मराठीतली ओवी कळल्यावर संस्कृतची गरज नाही आहे, पण एक हा संस्कार आहे. म्हणजे जशी गंगा पुन्हा म्हणतात, पुन्हा फिरून व्हायला लागली, उलटी नेतं माणसं, पुन्हा तिचा प्रवाह उलटा करण्याचा प्रयत्न करतो. आता संस्कृत होतं म्हणून ज्ञानदेवांनी प्राकृत केलं. सगळेच ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी मुख्यतः भावार्थ दीपिका. पण पुन्हा त्याचाच ज्यांना प्रेम आहे, संस्कृतबद्दल जास्त आहे, त्यांनी पूर्ण ज्ञानेश्वरीचं संस्कृत करावं. तसा त्याच्या आधारे शेवटी हा जो ग्रंथ अमृतानुभव रचलेला आहे, किंवा तो जो अनुभव त्यांनी सांगितलेला आहे, तो सुद्धा ज्यांनी कोणी पुन्हा संस्कृत केला त्याला त्रिवार वंदनच करायला पाहिजे. की असे म्हणजे संस्कृत भाषा ही सतत प्रवाही आहे, जिवंत आहे, आणि तीसुद्धा तशी सोपी आहे. आता बघा, हे सोपे शब्द आपण कळून घ्यायचे. की मृतम बागुलकम मत्वा, श्रुत्वा, श्रुत्वा म्हणजे ऐकून, बागुल मेला असं ऐकून, यथा हृष्यती बालकः, लगेच त्या बालकाला आनंद होतो, तो अशा उड्या मारायला लागतो. बरं झालं बागुल मेला, मला आता नेणार नाही. तसं मृतम बागुलकम श्रुत्वा यथा हृष्यती बालकः, त्याला खूप आनंद होतो. पण इतरस्य तू नास्त्येव, इतरच म्हणजे जे शहाणे आपल्यासारखे मोठे आहेत ते, इतरस्य तू, तू म्हणजे परंतु, न अस्त्येव, पण इतरांना माहिती आहे तो नाहीच, न अस्ति एव, अहो तो नाहीच आहे. एवमध्ये जोर असतो, च, अहो तो नाहीच. तन्मृत्यू केन मन्यता, मग त्याचा मृत्यू कसा काय मानावा बरं? जो नाहीच तो कसा काय मरण पावला असं म्हणाल तुम्ही. आता अभंगामध्ये म्हणतात स्वरूपानंद, मिथ्या बागुला ते देता घालवून, मिथ्या बागुला ते देता घालवून, जाय आनंदोन बाळ जैसा, जाय आनंदान आनंदोन बाळ जैसा, परी जाण त्यांनी नाहीच तो साचा, परी जाण त्यासी नाहीच तो साचा, मग कोणे कैसा घालवावा, मग कोणे कैसा घालवावा. किती छान सोपं सांगितलेलं आहे बघा. की मिथ्या बागुला आहे, तो मिथ्या आहे, खोटा आहे, काल्पनिक आहे. पण त्याला घालवून दिलं की तो बाळ आनंदून जातो. जसा तो बाळ आनंदून जातो, पण परी म्हणजे पण, परंतु जाण त्यासी नाहीच तो साचा, म्हणजे जाणते आहेत, शहाणे आहेत, वयस्कर आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना तो नाहीच हे खरं खरं माहिती असतं. मग कोणी कैसा घालवावा, मग त्याला कोणी कसा घालवावा बरं? म्हणजे आपण नाही त्या गोष्टीबद्दल जास्त व्यर्थ शोक करू नये, किंवा त्याच्यात गुंतून पडू नये. नाही याचा अर्थ मिथ्या शब्द खोटा असा अर्थ नाही घ्यायचा, ज्याचं अस्तित्व नाही आहे तो, आणि चिरंतर नाहीच आहे, नाही ते काल्पनिक अस्तित्व आहे, म्हणून त्याला मिथ्या म्हटलेलं. आता ते वामनराव देशपांडे वगैरे पुन्हा तेच छान समजावून देतात आपल्याला. की अज्ञानाच्या घरी मोक्ष बंधनात नांदत. अज्ञानी जो आहे त्याच्या घरी, काल जे सुनीताताईंना आता हे सगळं पटेल, म्हणजे त्या एक प्रतिनिधी आहेत तुमच्या किंवा आमच्या, की खरा तो आहेच का हो? कुठला मोक्ष हा खरा मोक्षच आहे, मुक्ती आहे. पण त्याला बंधनात कोण टाकतं? अज्ञानी लोक. अज्ञानाच्या घरी तो नांदत असतो. म्हणजे काय हे सांगण्यासाठी ही ओवी सांगितलेली आहे, किंवा हा दृष्टांत दिलेला आहे. या बागुलबुवाचा दृष्टांत सगळ्यांना चपखल बसेल डोक्यामध्ये. म्हणून ज्ञानदेव काय सांगतात, की बागुलबुवाची भीती लहान मुलाला वाटते. तो बागुलबुवा कधीतरी लहान मुलं पाहतात का हो? न पाहताच तो खरा वाटतो, आणि तो मरण पावल्याचा आनंदही होतो. म्हणजे हे सगळं कल्पनेतच आहे ना. मग प्रश्न येतो की या बागुलबुवाचा मृत्यू
कधी खरा असतो का हो? म्हणजे तो जिवंतच नाही. ते काल आपल्याला जिती वा मृती ते जे होतं ना, त्या सगळ्या ओव्यांचं इथं उत्तर मिळते बघा. मग तो जिवंतही नाही आणि मरणही नाही, दोन्ही गोष्टी तरी आपण त्या खऱ्या मानतो. आता लहान मुलांनी असं खरं मानलं तर आपण त्याला वेड्यात काढू किंवा त्याला आपण फसवत असतो. मग असा प्रश्न पडतो की ह्या बागुलबुवाचा मृत्यू कधी जर खरा नव्हताच, तो एक फक्त भीती निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला आहे, भ्रम आहे. बागुलबुवा हा एक भ्रम आहे, निर्माण केलेला भ्रम आहे, तो खरा नाही आहे. तसं हा सगळा संसाराचा सुद्धा भ्रम आहे, आपण त्याच्यामध्ये रमतोय, हे कधीतरी लक्षात येईल नाही का. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात या कल्पनेतल्या बागुलबुवाला प्रचंड घाबरणारी मुलं तो मेला आहे या कल्पनेनं आनंदित होतात. आणि तोच प्रकार अज्ञानी माणसांचा आहे की ते मोक्ष हा बंध मानतात. ती त्यांची कल्पना आहे लहान मुलांच्या बागुलबुवासारखी, अजाणतेपणातल्या बागुलबुवासारखी. आपण समजू शकतो की लहान मुलाला माहिती नाही, तो अजाणत आहे, पण आपणही असेच अजाणच आहोत. अजाणतेपणे आपण या सगळ्या गोष्टी खऱ्या मानतो. देहात आत्मा आहे असं मानतो आपण, नांदतो. हा भ्रम आपल्या पचनी म्हणजे अज्ञानी माणसांच्या पचनी पडलेला असतो की या देहामध्ये आत्मा आहे, पण देहच आत्मा आहे असा तो भ्रम आहे. आता जोग महाराजांनी आणि खंदारकर बुवांनी तेच अगदी छान आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं केलेलं आहे. तुमच्याकडे ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत त्यांनी पुन्हा ते वाचा, पण ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी मला हे पुन्हा सांगावं लागतं. आता जे मगाशी म्हटलं तसं आपलं लहानपण आठवा, आपल्यानंतर आपल्या मुलांचं लहानपण आठवा, आणि मुलांच्या नंतर आता नातवांचं लहानपण आठवा. आपण ह्या तिन्ही स्टेजमधनं गेलेले आहे. आपण जेव्हा काहीतरी विशिष्ट गोष्टीसाठी हट्ट धरायचो आणि जे भोकाड पसरून बसायची बघा मुलं, म्हणजे आपणही त्यातलेच होतो. हट्ट धरून बसलं आणि रडणं थांबवायचंच नाही. हो 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 करून रे बापरे, आई 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 किती ते गाणं असायचं. केवळ त्यावेळेला बाबांचाही रोल फारसा नसायचा, पण आता आहे. आताच्या काळात आत्ताची जी नवीन पिढी आहे ना, त्याच्यात बाबांचा रोल मुलांमध्ये खूप आहे. आणि मग तो बाबासुद्धा कंटाळतो रडणाऱ्या पोराकडे बघून, आणि मग तो त्याला धाक दाखवण्यासाठी सांगतो की अरे त्याचं काय अगदी प्रेमानं नाव असेल त्याचं, अरे आरू, अरे काय जे असेल ते, आणि अरे तुला माहिती आहे का, तू जर जास्त रडलास ना तर मी तुला बागुलबुवाला देऊन टाकणार आहे. तो बघ तिथं त्या अंधारात आहे, ती खोली बिली. आता तर काही इतके फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या रूम्स असतात किंवा घरं असतात. पूर्वीची घरं आठवा, माझं घर असायचं आणि कुठलं शेजघर असायचं, सगळी घरं वेगवेगळी, काही ठिकाणी अगदी अंधार. आणि मग तो बघ बागुलबुवा तिथं आलाय म्हणतो, आणि मी त्याच्या झोळीत तुला देऊन टाकणार आहे. मग त्या झोळीत देऊन टाकणार म्हटल्यानंतर ते पोर घाबरतो हो, फार दचकतं आणि त्याचं रडं पहिलं बंद करतं. मग आता पुन्हा परत तो जरासा परत अंदाज घेतो आपला, परत ते बाळ रडायला लागतं. मग तो सांगतो ते बघ त्याच्या झोळीत त्यांनी 5-25 मुलं आणलेली आहेत, आणि आता तुलासुद्धा त्याच्या झोळीत देऊन टाकतो. असं पुन्हा जर त्याला म्हटलं तर पुन्हा ते पोरगं त्या अंधाराकडं बघून आणि त्या बागुलबुवाच्या कल्पनेतनं इतकं घाबरतं, एकदम चिडी चूप बसतं, गप्प बसतं, त्याचं रडणं सगळं थांबतं. पण मग आता नंतर काय होतं की तो घाबरायला लागला. मग आता घाबरून शांत झाला आहे. मग आता पुन्हा बाबा म्हणतात की अरे थांब, आता तू पुन्हा कधी रडणार नाहीस ना, कायम रडाय, कधीच हट्ट करणार नाहीस ना. नाही नाही म्हणायचं, नाही नाही. ते बाळ अगदी मान वेडावून आणि हे करून नाही नाही हाताने सांगत राहतं, आणि भीतीनं कबूल करतो की मी नाही का कधी हट्ट करणार, मुळीच करणार नाही. आणि मग ते काय सांगतात की अरे तो बागुलबुवा खूप दुष्ट आहे बरं का, तुला घेतल्याशिवाय जाणारच नाही आहे. असं म्हणलं की मग पुन्हा ते पोर घाबरते हो. मग थांब म्हणतो, तू काही घाबरू नकोस, तू शांत बस इथं उभं राहा, मी जाऊन त्या बागुलबुवाला मारून येतो. आणि बाबा असेल की आई असेल ती जाते, तो जातो आणि काठी घेऊन
खोटेच काठीचे 2-4 असे वार करतो, त्याचे आवाज करतो आणि जा 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 इथून जा, आमच्या बाळाला आम्ही देणार नाही असं म्हणून त्याला जसा काही धाड दपटशा दाखवला तो बाबुलबुवा निघून गेला. नाही तर त्याला मारलं आणि तो मरून गेला अशी कल्पना करतात आणि सांगतात बघ तो मरून गेला. आता तो बघायला जाईल का हो तो बाबुलबुवा मेलेला तरी? कारण त्याला भीतीच झालेली आहे. त्यामुळे तो म्हणतो नको बाबा, आणि मग त्याला आनंद होतो. म्हणजे तर बाबुलबुवा गेल्याचा आनंद आहे, बाबुलबुवा असल्याची भीती आहे. हे जे सगळं आहे हे सगळं काय म्हणू आपण, कल्पनेतलं आहे. तसं म्हणून गुलाबराव महाराज म्हणतात की आईनं, आता पूर्वी आई म्हणायची बाबुलबुवा. आता मी पाहिलं माझी आता भाच्याची छोटी मुलगी आहे आणि तिला ते काय म्हणतात भोकाडी आली किंवा काहीतरी असे शब्द वापरतात. पण म्हणे ती आली, ती तुला त्राहे करल, घेऊन जाईल, मग लगेच ती गप्प बसते. म्हणजे असं अजूनही तो प्रकार चालूच आहे. आणि मग ते मूल मात्र ते खरं वाटून की तो बाबुलबुवा मेला हेही त्याला आईचं बोलणं खरं वाटतं. त्याची भीती संपते आणि खरं म्हणजे बाबुलबुवा ही काही वस्तू नाही, ती नुसती कल्पना आहे असं आहे. पण हे बाबुलाचं येणं, बाबुलाचं मरणं या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत, त्या कधी घडलेल्याच नाहीत असं जो मानतो, ज्याला ज्ञान आहे तो मानतो की ह्या बाबुल नसतोच. बाबुलाच्या बाबतीत असं आपण आणि खरं बघा आता हल्लीच्या सायकोलॉजी किंवा हल्ली नवीन ह्याच्यानुसार सांगतात की मुलांना अशी भीती घालू नये, की असं खोटं सांगू नये. आपणच त्यांच्यावर असे खोटे संस्कार करतो आणि मग जगातल्या सगळ्या खोट्या गोष्टी आपण खऱ्या मानतो. त्यांनी काय आपल्याला बोलावं किंवा त्यांच्याकडं हे काय ज्ञान आहे. म्हणून खऱ्या ज्ञानी माणूस जो आहे ना, त्याला बंध मोक्ष हे खोटे वाटतात, फक्त अज्ञानाला हे खरे वाटतात. एवढं समजावून देण्यासाठी तो बाबुलबुवा आपल्या डोळ्यासमोर उभा केलेला. खरं म्हणजे आपल्याला तो एवढा समजून घ्यायची गरजही नव्हती. पण मला आपलं छान वाटलं की या प्रत्येकाने असं त्याच्यावर एवढं चिंतन केलेलं आहे. आणि इतर जे अज्ञानी आहेत, ही मुलांसारखी जे आपण सगळे अज्ञानी आहोत आणि या सगळ्या ज्या गोष्टी नाहीत त्याला खरं मानतोय, त्याच्यामध्येच रमतोय, त्यालाच घट्ट धरून बसतोय. म्हणजे आपण लहान मुलांपेक्षा आपल्यामध्ये काय फरक झाला हो तसं जर म्हणलं तर बालपणात बाळाला भीती वाटणं, ते धावणं, त्यानं रडणं, पुन्हा तो मेला म्हणून आनंदून जाणं, हे सगळं ठीक आहे, त्यांना खरं मानणं ठीक आहे. पण आपली आता काही वाढली की नाही विचारांची, बुद्धीची, हे थोडीशी क्षमता वाढलेली, तेव्हा आपण आता याच्यामध्ये असं रमता कामा नये किंवा त्यात रमू नये असं निश्चितच ज्ञानदेवांना वाटलं असेल. आणि म्हणून त्यांनी आता लहान मुलांसाठी तर काही अमृतानुभव रचलेला नाही, तुमच्या आमच्यासारख्या शहाण्या सुरत्या अनुभवी लोकांसाठीच अनुभवाचं अमृत ते देत आहेत. आपल्यासारख्यांना अनुभव भरपूर आहे, पण त्या अनुभवाचं अमृत आपण मानून ते ग्रहण करून या असत्य गोष्टीला असत्यच मानलं पाहिजे आणि मोक्षाला किंवा परमात्म्याला खरं मानलं पाहिजे, ही त्यांची धडपड आहे. आणि त्याच्यासाठी हे असे एक एक दृष्टांत ते आपल्याला देत आहेत. आता हा जसा ह्याचा दिला बाबुलबुवाचा दृष्टांत दिला, तसा अजून एक दृष्टांत देतात आणि नंतर पुन्हा तो सिद्धांत पक्का करतात. आता दुसरा दृष्टांत काय आहे बघा. घटाचे नाही पण फुटली याची नागवण. घटाचे नाही पण फुटली याची नागवण. मानिती ते जाण म्हणो येती की. मानिती ते जाण म्हणो येती की. आता याच्यातही तसा अवघड शब्द कुठला नाही, फक्त एक नागवण. घटाचे नाही पण म्हणजे घट नाही, नसणं, त्याला नाही पण म्हणणे. आणि फुटली याची नागवण. नागवण म्हणजे अभाव, नुकसान. मग तो फुटला म्हणून अभाव झाला किंवा त्याचं आपलं नुकसान झालं. जे मानिती ते
जे जाणतात, जे असं मानतात किंवा जो मानत असेल तर त्याला जाण म्हणू येते की, जाण म्हणजे शहाणपण, त्याला शहाणा किंवा जाण आली असं म्हणता येईल का हो? असं म्हणता येणार नाही. म्हणजे पुढं जी घडायची गोष्ट आहे ती घडायच्या अगोदरच ती फुटली आणि ती नष्ट झाली म्हणून दुःख वाटून घेणारे असे लोक आहेत. आता बघा किती छान दृष्टांत दिलेला आहे. ह्याच्यासाठी एक ग्रंथ लिहिलेला आहे त्या अन्नम भट्ट नावाच्या विद्वानांनी म्हणू किंवा शास्त्रकारांनी, तर्कसंग्रह नावाचा. तुमच्यापैकी कोणी अभ्यासलेला असेल. आणि तिथे हे अभावाचे प्रकार सांगितले होते. मला हे उदाहरण वाचलं की मला ते डोळ्यासमोर ते ग्रंथ यायला लागला. त्यांनी काय म्हणलंय, घटाचे नाही पण म्हणजे घट नाहीच आहे, अजून निर्माण व्हायचं आहे, पुढं घडवणार आहे, त्याला हा एक प्रकारचा अभाव म्हणतात. अभाव, न भाव, ज्याचं अस्तित्व नाही ते, त्याला प्रागभाव असं म्हणलेलं आहे बरं का शास्त्रामध्ये. प्राग म्हणजे पूर्वी, प्राक म्हणजे पूर्वी, त्याच्यामध्ये अ जोडल्यावर प्राग शब्द तयार झाला. आणि भाव म्हणजे तिथं प्रागभाव म्हणजे प्राक म्हणजे वस्तू निर्माण होण्यापूर्वीचा अभाव. अजून घट त्या ह्यानं नुसती माती आणलेली आहे, पाणी आहे, चाक जोडून ठेवले, सगळी पाणी बिणी सगळी सिद्धता चक्र आहे, दांडा आहे, सगळं आहे. पण रात्री चुकून समजा पाऊस आला, आता सध्या पाऊस सारखा पडतो आणि त्याची ती मातीच सगळी वाहून गेली, तर एका दृष्टीने त्याचं ते नुकसानच झालं ना. म्हणजे ते घट निर्माण होण्यापूर्वीच तो अत्यंत हे करणार आहे, शोक करणार आहे की माझे सगळे मडकी वाहून गेली. आता तुम्ही आम्ही हसू म्हण की जे अजून बनवलंच नव्हतं त्याच्याबद्दल तू कशाला रडतोस. किंवा आपल्याकडे सुद्धा आपण मनोराज्य, परवाई मी सांगितलं होतं की मनोराज्याच्या बऱ्याच कथा आपण अशा पाहिलेल्या आहेत. हल्ली तर काय ते सगळे इन्व्हेस्टमेंटमध्ये बरेचसे पैसे लावतात, त्याच्यातही नुकसान होतं, म्हणूनही माणसं खूप दुःखी होत असतात. आता पुढे घडायच्या घटाच्या अभावामुळं रडणारा किंवा दुःख करणारा किंवा ती फुटली म्हणून नुकसान झालं असा जो मानतो आहे त्याला तुम्ही शहाणं म्हणाल का हो? किंवा त्याला आपण शहाणं म्हणायचं का? जी गोष्ट नाहीच, प्रागभाव. आता पुढचा सांगितलेला आहे की वस्तू निर्माण झाली, ठीक आहे, सगळे घट त्यांनी छान बनवले. किंवा आपण म्हणूया की आपण आपल्या घरामध्ये कालपर्यंत घट नव्हता, आता उष्णता सुरू झाली, ऑक्टोबर हिट आता काय नोव्हेंबरकडे वाटचाल आहे, त्यामुळे आपण म्हणतो की छान आता माठच आणूया आणि घरात ठेवूया आणि आपण रस्त्याने आणतो. समजा तो हातात घेऊन येतोय आपण किंवा रिक्षेतनं आणत असू, जे कसा घेऊन येत असेल, गाडीवरनं आणत असेल, आणि आणता आणता दुसऱ्या गाडीने त्याला ठोस दिली, आपल्याला धडक मारली आणि तो घट किंवा माठ घरी येण्यापूर्वीच फुटला, तर पुन्हा त्याचा अभाव झाला की नाही सांगा. त्याला प्रध्वंसाभाव म्हणतात. पहिला सांगितला प्रागभाव, दुसरा आहे प्रध्वंसाभाव, म्हणजे ती वस्तू नष्ट झाली म्हणून अभाव झाला. परत दुःख आहेच एवढं. आता तर काय बाई, पूर्वी तांब्याचे हांडे घेतले होते आम्ही, त्या किमतीला आता सुद्धा हे माठ येत नाहीत, इतकी आता महागाई वाढली आणि पैसा माणसांकडे भरपूर झाला आहे, त्यामुळं सगळ्याची चलती भरपूर आहे. मग प्रध्वंस म्हणजे त्या वस्तूचा नाश झाला म्हणून दुःख करणारे लोक आहेत. आणि अजून एक त्यांनी सांगितलं आहे बघा त्या अन्नम भट्टांनी किंवा शास्त्रामध्ये, अत्यंताभाव. मला तरी हा अत्यंताभावच जास्त इथं भावतोय. अत्यंत म्हणजे जी वस्तू नाहीच तिचा अभाव. त्याला उदाहरण देतात शशशृंग, सशाचं शिंग, किंवा आपल्या जिभेला हाड नाही आहे, आपण हे जे सगळे अशी काही उदाहरणं देतात, ही अत्यंताभावाची आहेत, म्हणजे अभावाची, आत्यंतिक अभाव. आता मृगजळ सुद्धा तसा तो आत्यंतिक अभावच आहे, खरा तो नसतोच, पण आपल्याला ते खरं वाटतं. त्याची उदाहरणं दिलीच आहेत ज्ञानदेवांनी. मग जी गोष्ट नाही त्याच्याबद्दलही दुःख करतो आपण, त्याच्याबद्दलही शोक आहे अजून आपल्या, आणि ती अस्तित्वातच नाही, तिच्याबद्दल तर शोक करण्याचा उपयोगच नाही.
पण तरीसुद्धा माणूस करतच राहतो. आणि म्हणून त्यांनी हे घटाचं उदाहरण दिलं असावं. घटाचं नाही पण, घटाचे नाही पण, फुटलियाची नागवण, मानिती ते जाण म्हणो येती की. तर ते जाणते आहेत का हो, ते शहाणे आहेत का हो, त्यांना असं शहाणं म्हणणं योग्य आहे का? तसं या बंधमोक्षाची जी कथा आहे, ते घटाचं नाही पण फुटले म्हणजे माझं नुकसान झालं असं म्हणण्यासारखे आहे. म्हणजे बंधम, मी काल सारखी सांगते की भगवद्गीता ज्यांनी अभ्यासलेली त्याला थोडंसं ते डोक्यात असतं. बंधम मोक्षांच्या या वेत्ती बुद्धी पार्थ सात्विकी. त्या सात्विकी, राजसी, तामसी या तिन्ही जे पृथक्करण केलेलं आहे, विभागणी केलेली आहे, त्यानुसार ही सात्विकी बुद्धी ज्याच्याकडं आहे, ज्याच्याकडं ज्ञान आहे, तो काही असा याच्यात दुःख करणार नाही. पण बंधालाच मोक्ष, मोक्षालाच बंध, अशी जी कथा आहे ही या घटाच्या नुकसानासारखी आहे. आणि ते नुकसान झालं म्हणण्यासारखी वेडेपणाची आहे, मूर्खपणाची आहे. आत्ता मी सांगितलं तसं त्या साखरे महाराजांनी तेच सांगितलं की हा घटाचा प्रागभाव आहे, तो फुटल्याबद्दल फार नुकसान कशाला. मला एक थोडासा किस्सा माझ्या मुलीचं सांगावं असं वाटतं. किंवा असे लहान मुलंसुद्धा कशी विचार करतात. आपली वस्तू काही हरवलेली नाही आहे किंवा आपल्याला काही झालं नाही. रस्त्याने जाताना बघा ॲक्सिडेंट होतात किंवा काही अंधारात आपल्याला दिसत नाही, पण आपण जर तर किती त्याची कथा करत असतो. जर असं झालं असतं तर, म्हणजे त्या समोरच्या माणसाला आपण इतके तावातावात बोलत असतो, जर तुझा धक्का लागला असता आणि माझे अजून फुटला नाही आहे तो माठ, पण त्याच्या आधीच तू एवढ्या डॅश देऊन चाललास, एवढ्या वेगानं चाललायस, ते ओव्हर हे करून चाललायस. तर हे जे सगळं आहे ना, हे सुद्धा एक प्रकारचं अज्ञानच आहे. आणि मग आपण इतके बोलतो. तर तेव्हा माझी मुलगी म्हणायची, लहान होती ती म्हणायची, आई हे असं लोक काय बोलतायत, काही झालं आहे का? झालं असतं तर बोलणं ठीक आहे, एवढंसं त्या 4-5 वर्षाच्या मुलांना कळतं. पण मोठी माणसं मात्र अगदी तार स्वरात एकमेकांशी अदवा तद्वा बोलून, एकमेकाला दोष देऊन, भांडण उकरून काढून सगळं स्वास्थ्य स्वतःचं आणि दुसऱ्याचं बिघडवून टाकत असतात. तसं हे अज्ञानी जे आहेत त्यांच्या बाबतीत बंध आणि मोक्ष हे खरे आहेत. त्या बाबुलबुवासारखे खरे आहेत, या न फुटलेल्या घटासारखे खरे आहेत. आणि हाच सिद्धांत किंवा हाच जो दृष्टांत आहे तो सिद्धांताला लावून दाखवतात. आता सिद्धांत आपल्याला पहिल्यापासून पाहिला आहे, पण पुन्हाही आपल्याला पुढच्या ओवीमध्ये तो सिद्धांत कसा ते सिद्ध करतात ते बघायचं. आता जर घट फुटला तर त्याचं नुकसान झालं समजा असं मानवं, पण घट बनण्यापूर्वीच नुकसान झालं कसं म्हणायचं? आणि कधीकधी आपण मागे पाहिलेलं आहे, खूप सगळ्या उपनिषदांमधून हे दृष्टांत दिलेलेच आहेत की नक्की सत्य काय, की अमृतानुभवमध्येही दिलेत आपल्याला, चांगदेव 65तही दिलेले आहेत की सोनं ते खरं सोनं आहे, त्याच्यापासून बनवलेले अलंकार जे आहेत ते सगळं त्याचं दुसरं रूप आहे. आपण म्हणू यात सोनं नाही असं कधी म्हणणार आहे का? नाही. मग ती नथ असू, ठुशी असू, काय बांगडी असू, माळ असू किंवा छान छान चांगले वेगवेगळे हे असतात अलंकार, तर त्याच्यामध्ये मूळ काय आहे? सोनं आहे. मृत्तिका एव सत्यम. जसं मृत्तिका म्हणजे माती, मातीच्या सगळ्या वस्तू बनवतात. हल्ली पुन्हा आली बरं का स्वयंपाकातली भांडी, तुम्ही पाहिली असतील, खूप खूप महाग असतात अगदी. आणि पूर्वी मातीच्याच ह्याच्यात सगळे माती म्हणजे चूल मातीचीच असायची, स्वयंपाक करायचे. अगदी आम्हाला आठवतं की आम्ही 10-15 वर्षापूर्वी अहमदाबादला गेलो होतो, तुमच्यापैकी कोणी तिथे असतील तर. तिथं त्यांनी छान तवे काढले होते मातीचे. आम्ही 5-6 तवे घेऊन आलो. म्हणलं एक फुटला तर दुसरा, म्हणजे आपल्याला पुन्हा हौस असतेच. पण इतकं म्हणजे त्याच्यामध्ये मूळ माती आहे हे आपण मानून घ्यायला पाहिजे ना. तो तवा फुटला किंवा तो घट फुटला म्हणून दुःख वाटून घ्यायचं कारण नाही. मूळ त्यातलं जे आहे ते समजून घ्यायला पाहिजे. तसं आत्ता मगाशी सुमिताताईंनी समजावून दिलं की ही जी
शक्ती आहे ती हे सगळं आपल्याला व्यक्तरूपात दाखवते. पण त्याच्यामागे जो आहे खरा कलाकार म्हणू किंवा खरा निर्माता जो आहे, खरं जो खरी जी शक्तीची शक्ती जो कोणी आहे तो जो आहे शिव, त्याला आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग या सगळ्या ज्या नश्वर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण लक्ष दिलं नाही पाहिजे, की त्याच्याबद्दल दुःख वाटून घेता कामा नाही. आणि देहभावनेनं हा जो मोक्ष मनुष्य अज्ञानी मनुष्य मानत असतो, अज्ञानात त्याच्या तो नांदत असतो, तर आत्मा हा अविनाशी आहे, तो बंधमुक्त आहे, तो आनंद स्वरूप आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एवढ्यासाठी हा सगळा आटापिटा आहे. आता त्याच्याबद्दल गिरवाणमध्ये कसं लिहिलं आहे बघा, या घटाच्या उदाहरणाचं सुंदर रचलेलं आहे त्यांनी ते सुद्धा. स्फुटितं घटनास्तित्वम् इति मत्वानुशोचति स्फुटितं घटनास्तित्वम् इति मत्वानुशोचति यः पुमांस परिज्ञाता इति तं भण्यतां कथं. समजून घ्या. आता जी मूळ ओवी आहे त्याचाच संस्कृत अनुवाद केलेला आहे की स्फुटितम घट नास्तित्व, फुटलेल्या घट नसलेला, ज्याला नाहीच आहे अस्तित्व, तो घट फुटला. इतिमत्वा अनुशोचती, असं समजून असं मानून अत्यंत शोक करतात. पण यह पुमांस परिज्ञाता, पुमान म्हणजे पुरुष किंवा जाणकार, परिज्ञाता तो जो कोणी हे जाणणारा आहे, इतितम भण्यताम कथम, तो असं म्हणेल का की हो घट फुटाय म्हणजे नसलेलाच घट फुटलाय म्हणून मी ज्याला जाणकार आहे, जो ज्ञानी आहे, तो असं म्हणणार नाही. आता अभंगामध्ये काय म्हणतात बघा, स्वरूपानंद. घटाचा अभाव भंगला म्हणोनी, घटाचा अभाव भंगला म्हणोनी, मानी जो कहाणी मूढपणे मानी जो कहाणी मूढपणे, तया मूढासीच बंधमोक्ष साच, तया मूढासीच बंधमोक्ष साच, एरवी नाहीच स्वभावे हे, एरवी नाहीच स्वभावे हे. म्हणजे घटाचा अभाव असताना तो भंगला म्हणून, तो फुटला म्हणून, त्याची हानी झाली म्हणून जो शोक करतो तो मूढ आहे, मूढपणे, मूर्ख आहे, अज्ञानी आहे, आणि तसा शोक करूच नाही. तया मूढासीचं बंध मोक्ष साच, आणि त्या मूढाला बंध हाच मोक्ष हा खरा वाटतो, किंवा मोक्ष हा सुद्धा बंधन आहे हे खरं वाटतं. वास्तविक एरवी नाहीच, खरे ते दोन्ही नाहीत. आत्म्याला बंधही नाही आणि मोक्षही नाही, तो मुक्तच आहे. जन्म म्हणजे अविरत आहे, त्याची जी अवस्था आहे ती निर्गुण आहे, निराकार आहे, म्हणजे मुक्तच आहे तो. पण आपल्याला वाटतं की तो बंधनात आहे, तो बद्ध आहे. हे जे आपण अज्ञानानं मानतो हे सगळं चुकीचं आहे. आणि म्हणून आपली ज्ञानाकडे वाटचाल करायची आहे. आपण हळूहळू या बागुलबुवाची भीती सोडून जशी लहानपणी वाटली असेल पण आता मोठे झाल्यावर सोडून दिली, तसं जी गोष्ट नाहीच त्याचाही शोक करणं. म्हणून आपल्याकडं चांगले सुविचार, छान सुभाषिता अशी आहेत ना की गतम न शोच्यम, एकदा जे किंवा इंग्रजीतही म्हणतात की दूध उतू गेल्यानंतर त्याच्याबद्दल दुःख करू नका, पण आपल्याला रोज होत असतं ते दे घालवायचं उतू, त्याच्यापेक्षा काळजी घ्यायची, गॅस लहान ठेवायचा, तिथं उभं राहायचं, किंवा एक ठराविक वेळेच्यानुसार त्या सगळ्या गोष्टी, किंवा आपल्या घरातली वस्तू एखादी हरवली, कुठे गेली, तर त्याच्याबद्दल जे आपण इतका शोक करतो, कारण तिला तर चिरंतनत्व कशालाच नाही आहे, मग कशाला. म्हणून अभावरूपानं जी गोष्ट आहे, तो घट फुटला, त्याच्यामुळं मोठी हानी झाली. नागवण शब्द त्यांनी छान,
असं जे मानतात त्यांना शहाणं म्हणायचं का हो, प्रश्न विचारलेले. तर ते शहाणे नव्हे. किंवा घट म्हणजे मुळातलं नाही पणच आहे, तो मृत्तिकाच त्याच्यातली प्रमुख आहे. मृत्तिका म्हणजे माती, नाममात्र आकार झालेला आहे. आज घटाचा असेल, उद्या बादलीचा असेल, हल्ली सगळ्या आकाराचे सगळ्या वस्तूचे सगळे आकार असतात. पुन्हा ते मातीत मिसळलं की मातीच होऊन जाते. मग त्या नसलेल्या, नश्वर असलेल्या या घटाच्या फुटण्यामुळं आमची जशी फसवणूक झाली असं म्हणणाऱ्यांना कुणी जाणतं म्हणेल का हो, शहाणं म्हणेल का हो? मग आपण सुद्धा कशाला ह्याचं दुःख करायचं? त्या गुरुचरित्रात तर किती कथा आलेल्या आहेत हो, असे सगळ्याच ग्रंथामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये सुद्धा ते गुरु सारखे समजावून देत असतात की जो मुलगा पहिल्यांदा तुमच्या नव्हताच, किंवा जन्माला येताना त्याचं ते घेऊन आलेलं आहे ना प्रारब्ध, तेवढंच त्याचं आयुष्य आहे. आता त्याच्याबद्दल शोक करून उपयोग काय? ती आई पार उराशी धरून ठेवते आणि 3 दिवस त्याला हे करून देत नाही, म्हणजे अग्निसंस्कार करू देत नाही. 3 दिवसपर्यंत धरून ठेवते. मग कुणी सांगतात जा या गाणगापूरला जा, अमक्या ठिकाणी जा, मग ते गुरु भेटतील, मग ते तिला पुन्हा समजावून देतात. किंवा मग पुढच्या जन्मातलं आयुष्य आत्ता घेतात. समर्थांनी तसंच केलेलं आहे, ज्ञानदेवांनी तसंच केलेलं आहे की जे अगदीच मग शोकाने हे होतात त्यांच्यासाठी मग तात्पुरता त्यांचा उपाय म्हणून पुढच्या जन्मातलं थोडंसं घ्यायचं, उसणं म्हणतात त्याला, आणि आत्ता क्षणापुरतं त्यांना सुख मिळवून द्यायचं. ते त्यांच्या हातून मग काही कार्य व्हायचं असेल तर ते होतं. अशा या घटना घडत असतात. तेव्हा आपण आता या नश्वर गोष्टीसाठी किती रमायचं, किती त्याच्यात हे करायचं, त्यापेक्षा त्या परमात्म्याची ओढ लागली पाहिजे, त्याचं चिंतन करायला पाहिजे. आता त्या मगाशी ताई सांगत होत्या की पहाटेच्या वेळेला थोडंसं आपण काहीतरी चिंतन करतो, पहाटे उठतो. एकतर आता मी पाहिलं, अगदी मंदिरात सुद्धा मी जात असते की ते श्रीकृष्ण मंदिर आहे, पुढे विठ्ठलाला जाण्यापूर्वी ते आहे, म्हणून असं वाटतं की जाता जाता त्या कृष्णाचंही दर्शन घेऊन जावं. पण तिथे लोक झोपलेले असतात, मंदिर एवढं छान. तर काय म्हणजे माणूस खऱ्या अर्थानं जागरूक राहायला पाहिजे की पहाटेची जी वेळ आहे ना ती खरंच, आणि पहाटेला एकदा सुरुवात केली ती दिवसभर डोक्यात ठेवायची. नाही तर प्रभाते म्हणी रामचिंतित सावन बारे उरलेला दिवस असा व्यर्थ घालवावा असं नाही. गोंदवलेकर महाराज आहेत, समर्थ रामदास आहेत, तुकाराम आहेत, नामदेव आहेत, ज्ञानदेव आहेत, एकनाथ आहेत, सगळ्यांनी नामाचा महिमा सांगितला. आणि त्याला काही पैसे पडत नाहीत, काही कष्ट पडत नाहीत. त्याच्यामध्ये जर आपण रमलो तर हळूहळू त्या परमात्म्यापर्यंत आपली वाटचाल होईल. कधीतरी आपल्याला चिरंतन आनंद मिळेल, शाश्वत आनंद मिळेल, आणि मग कळेल की अरेच्या मी ह्या व्यर्थ गोष्टीसाठी कशाला एवढं आयुष्य घालवलं, किती नको त्याच्यात मी रमलो. आणि ते मिळून पुन्हा ते काही शाश्वत आहे का हो? मुलंही आपली नाही, बाळही आपली नाहीत, कोणी नाही, सुना नाहीत, मुली नाहीत, सगळे नातेवाईक हे क्षणभंगूरच आहेत. नाती ही क्षणभंगूर आहेत. मग त्या मीन माझे घरामध्ये सुद्धा बघा ना, तसंच डोक्यात आलं मगाशी घट फुटल्यावरनं. तर आम्ही मागे एकदा अहमदाबादला गेलो होतो आणि माझ्या भावाच्या घरासमोरच मोठी इमारत उभी होती. आणि एका रात्रीत तो काय भूकंप त्यावेळेला झाला आणि ती 5-6 मजली इमारत, म्हणजे डोळ्याने पाहिली ती अशी जमीनदोस्त होताना. मग त्यातली माणसे आपण केदारनाथचे पाहिलं आत्ता यावर्षी म्हणजे इतका अतिवर्षामुळं लोकांची शेती वाहून गेली, जनावरं गेली, घरं गेली, सगळं जाते. म्हणजे हे सगळं नश्वर आहे हे कळून सुद्धा आपण त्यातच रमतो, त्यातच आपला जीव गुंतवतो. मग हे बरोबर आहे का, हा प्रश्न आहे. मग आपल्याला याच्यातनं कधी मुक्ती मिळवायची का नाही? त्या परमात्म्याचं चिंतन कधी करायचं का नाही? तो आहे हे कधी मानायचं का नाही? अशा अंगावर शहारे येत आहेत बघा या अशा घटना समोर घडलेल्या पाहिल्यानंतर. झालं मग पुन्हा 5-6 महिन्यानंतर पुन्हा तिथे अगदी तळघरा म्हणजे खाली बेसमेंटचा हे करून सगळे 6-7 मजले उभे राहिले.
शेवटी कुणी कुणासाठी थांबत नाही. पण ती तरी काही चिरंतन होणार आहे का वास्तू? किती पैसे घालान, किती सिमेंट घालान, किती अगदी हे गेला. तर या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत एवढंच लक्षात ठेवायचं. त्या घटासारख्याच आहेत, त्या बागुलगोवासारख्याच आहेत असं आपण समजूया. आणि आज इथंच थांबूया. इदमुपकर्तुम. आता उद्या सिद्धांत बघूया. भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृति. ज्ञानेश्वरत्वं कृतिं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सगळ्यांनी शेवटी ज्ञानदेवांना वंदन करत जाऊया आणि आपल्याला वाणीला विराम देते.